आणि लोकसभेसंदर्भातल्या इतरही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत। लोकसभेची रणधुमाळी मधून शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे आणि शरद पवारांची पुन्हा एकदा भेट। पवारांसोबत बीड लोकसभेसंदर्भात चर्चा। शरद पवारांच्या निर्णयाची प्रतीक्षा। मेटेंची माहिती। शरद पवारांनी वर्ध्यातनं पंजा गायब केला। काँग्रेसला हद्दपार करण्याचं काम पवारांनी केल्यानं त्यांचे आभार। रामदास तडस यांचा उमेदवारी अर्ज भरताना देवेंद्र फडणवीस यांनी पवारांना लगावला टोला। विजय शिवतारे लवकरच सुनेत्रा पवार यांच्या प्रचारात सक्रिय होणार। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर शिवतारे प्रचारात उतरणार असल्याची माहिती। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुनेत्रा पवारांचा प्रथमच बारामती दौरा। बारामती तालुक्यातील विविध गावांमध्ये जाऊन सुनेत्रा पवार यांचा नागरिकांशी संवाद। वसंत मोरे यांना वंचितकडनं पुण्याच्या जागेसाठी उमेदवारी जाहीर। आजपासून वसंत मोरेंचा प्रचार सुरू। 5 एप्रिलला वंचितमध्ये औपचारिक प्रवेश। विरोधक म्हणतात उठा उठा, निवडणूक आली। ढोंगी हिंदुत्वाची चादर ओढण्याची वेळ आली। भाजपनं ट्विट करत उद्धव ठाकरेंना डिवचला। एमआयएमचा खासदार निवडून देण्याची चूक आता छत्रपती संभाजीनगरची जनता करणार नाही, तर नांदेडमध्ये खासदार प्रताप पाटील चिखलीकर 2 लाख मतांनी निवडून येतील। केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांचा दावा। अमरावतीमध्ये बच्चू कडू यांचं शक्ती प्रदर्शन। अमरावतीत प्रहारचे दिनेश बोब यांचा उमेदवारी अर्ज दाखल। मोठ्या संख्येनं प्रहारचे कार्यकर्ते शक्ती प्रदर्शनावेळी उपस्थित। येत्या 10 वर्षात खासदारांनी सोलापूरसाठी काय केलं? काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांचा भाजपला सवाल।